कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कागदपत्र फेरफार प्रकरणी कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणामध्ये कृषी मंत्र्यांच्या भावाला सुद्धा शिक्षा सुनावण्यात आली, तर 1995 सालचं हे प्रकरण होतं आणि 1995 सालच्या कागदपत्र फेरफार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंडही ठोठावण्यात आलाय। तर सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचे त्यांच्यावर आरोप होते। शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास आमदारकी धोक्यात येण्याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे। जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली। आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येऊ नाही, ते नाही राहत। हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग घेतात। माणिकराव कोकाटे। अच्छा, म्हणजे हे चारही घर कोकणींकडे, चारी जे फ्लॅट्स आहेत हां हां चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून। हां हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ही कधी तक्रार करण्यात आली? ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती। इव्हन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती। आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती। दरम्यान कोकाटेंना ज्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते प्रकरण नेमकं काय आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला। हे प्रकरण मुळात 1995 सालचं आहे। घर मिळवण्यासाठी 1995ला कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। उत्पन्न कमी, दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती देऊन 10% घरांपैकी घर मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कोकाटे आणि त्यांच्या भावानं शासनाच्या माध्यमातून सदनिका घेतल्या होत्या। दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी याचिका केली होती। 1997 सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। किरण, खरं तर आता ही शिक्षा सुनावल्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झालेली आहे। प्रकरण नेमकं काय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे, मात्र आता आमदारकी धोक्यात येणार का वगैरे वगैरे अशा चर्चांना सुद्धा सुरुवात झाली आहे। विक्रांत, अगदी खरं आहे। ज्या वेळेला कुठल्याही मंत्र्यावर अशा स्वरूपाचे आरोप होतात त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं जातं त्यावेळेला त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। एकूणच या सगळ्या काळामध्ये त्यांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते अशा स्वरूपाचा कयास बांधला जातो। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली आहे। 1995 ते 97च्या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी सरकारच्या 10% कोट्यातनं घर घेतलेलं होतं। आपला जो व्यवसाय आहे तो वकिली व्यवसाय दाखवून माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला राहायला घर नाही अशा स्वरूपाचा अर्ज केलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी घर मिळवलेलं होतं। त्यांच्या भावाने देखील तशा स्वरूपाचा अर्ज केलेला होता आणि त्यांनी देखील सरकारी कोट्यातून जे 10% कोट्यातनं जे घर मिळतं त्याचा लाभ घेतलेला होता। या सगळ्या दरम्यान जी कागदपत्र सादर केली गेलेली होती त्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावांनी लाभ घेतलेला होता। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये अत्यंत महागड्या अशा जे घरं आहेत
त्या घरांचा लाभ मिळवलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आलेली होती। अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी देखील त्या सगळ्या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्याचा आजच्या दिवशी निकाल लागलेला आहे। माणिकराव कोकाटे यामध्ये दोषी आढळून आलेले आहेत आणि आता त्यांना या सगळ्या दरम्यान शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेले आहे, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा अशा स्वरूपाचा मागणी देखील एक प्रकारे समोर येते। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आणि इतकंच काय तर त्यांची आमदारकी देखील या निमित्तानं धोक्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर अनेक नेते जे आहेत ते यापूर्वी देखील अडचणीत आलेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे माजी कृषी मंत्री देखील सध्याच्या घडीला अडचणीत आहेत, त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जाते। गतकालीनच्या काळामध्ये अब्दुल सत्तार जे कृषी मंत्री होते त्यांच्या संदर्भामध्ये देखील विविध प्रकारचे आरोप झालेले होते। त्यांनी अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये देखील त्याबाबतचं जे वक्तव्य केलं होतं ते त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एक कारणीभूत ठरलेलं होतं। आणि अशा सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आता गेल्या काही काळातील जे कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्री अडचणीत येताना दिसत आहे। सध्याचे जे असलेले माणिकराव कोकाटे आहेत ते देखील मध्यंतरीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असताना अडचणीत सापडलेले होते आणि आता तर थेट न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेलं आहे।